भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील नायकांच्या अमूल्य योगदानांवर प्रकाश टाकणारे ट्रान्सफर ऑफ पॉवर हे पुस्तक म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील संघर्षाचा गौरवशाली इतिहास असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. लोकमान्य टिळक जलकल्याण संस्था संचलित प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अश्वमेध 2024 क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन आणि ट्रान्सफर ऑफ पॉवर पुस्तकाचं प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, डॉक्टर सतीश चतुर्वेदी लिखित ट्रान्सफर ऑफ पॉवर पुस्तकात विदर्भातील गांधीवादी चळवळीचा वर्ष 2019-20 ते 1942 दरम्यानचा अभ्यासपूर्ण इतिहास मांडण्यात आलाय. या विषयावरील डॉक्टर चतुर्वेदी यांचं संशोधन कार्य महत्त्वपूर्ण असून केम्ब्रिज, ऑक्सफर्ड आदी जगातील नामांकित विद्यापीठाच्या ग्रंथालयात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये या संशोधनाला मानाचं स्थान प्राप्त झालंय. प्रदीर्घ संशोधनाअंती हे पुस्तक तयार झालं असून यातील 10 पृष्ठ हे निव्वळ संदर्भाचीच आहेत. भारत देशाच्या तत्कालीन बलस्थाविषयी माहितीचे तक्ते या पुस्तकात आहेत. जगातील सर्वात मोठ्या GDPचा देश ते ब्रिटिशांच्या अंमलातील भारत देश असा प्रवास यात दिसून येतो. भारताच्या हस्तांतरणातील विन्स्टन चर्चिल यांची भूमिका, देशाचं विभाजन आणि त्याचा परिणाम पुस्तकात मांडलाय. भारतीय इतिहासावरील हा एक उत्तम संदर्भ ग्रंथ ठरेल असं फडणवीस म्हणाले. इतिहासापासून प्रेरणा घेऊन आपण उज्ज्वल भविष्याचा वेध घेत असतो. भारत देशाची 10,000 वर्ष जुनी गौरवशाली संस्कृती आहे. मात्र 1,500 वर्षाच्या गुलामीमुळे संस्कृतीनं देशाचा गौरव हिसकावण्याचा प्रयत्न केला. देशात ही गौरवशाली संस्कृती पुन्हा परत आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. अयोध्येतील प्रभू श्रीरामांचं मंदिर याचं उत्तम उदाहरण असून 500 वर्षांपूर्वीचे सांस्कृतिक वैभव या माध्यमातून पुन्हा स्थापित झाले आहे. भारत देशानं जगातील 5व्या अर्थव्यवस्थेचे स्थान मिळवले असून येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगातील 3री अर्थव्यवस्था बनेल. भेदभावरहित समाज रचना निर्मितीसह विकसित भारताकडे देश अग्रेसित होत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. डॉक्टर सतीश चतुर्वेदी यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. तत्पूर्वी अश्वमेध 2024 क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात यावेळी विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण सादरीकरण केलं. प्रयास किया, लेकिन आज फिर एक बार उसी विरासत को वापस लाने का काम हम कर रहे हैं. और 22 जनवरी को अयोध्या में प्रभु श्री राम जी का मंदिर जो तैयार हुआ, ये केवल प्रभु श्री राम जी का मंदिर नहीं है, तो 500 साल पहले हमारी विरासत से हमको महरूम करने का जो प्रयास हुआ था और प्रभु श्री राम जी जो हमारे आराध्य थे, उनके मंदिर को तहस नहस करके हमारी संस्कृति को समाप्त करने का जो प्रयास हुआ था, उस प्रयास को समाप्त करने करके 500 साल बाद फिर एक बार हमारे सांस्कृतिक पुनरुत्थान की शुरुआत 22 जनवरी को प्रभु श्री राम जी के मंदिर के प्राण प्रतिष्ठा से यहां पर हुई है. और अब भारत को कोई रोक नहीं सकता. हम 11वीं अर्थव्यवस्था से 5वीं अर्थव्यवस्था बने हैं. जल्दी ही 3री अर्थव्यवस्था हम बनेंगे और आने वाले 5 साल प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हम देश की दुनिया की 3री सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनेंगे. दुनिया में भारत की अर्थव्यवस्था जिस मजबूती से आगे जा रही है, मैं तो कहना चाहता हूं, मेरे सामने जो युवा पीढ़ी बैठी है, यही युवा पीढ़ी भारत को दुनिया का सिरमौर बनाएगी. और उसके लिए 10 साल रुकने की जरूरत नहीं है. अगले 5 साल में ये ट्रांसफॉर्मेशन हम देखेंगे.